यानंतर बातमी नाशिकहून। मेंदूबाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेलं नाशिकमधलं वासा उपचार केंद्र सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतंय। डॉक्टर राजुल वासा यांनी संशोधन केलेल्या उपचार पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन युरोपियन देशातले डॉक्टर्स रुग्ण सध्या नाशिकमध्ये दाखल झालेत। नेमकी ही वासा उपचार पद्धत आहे तरी काय, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। सेरेब्रल पाल्सी, ब्रेन हॅमरेज, पॅरालिसिस अशा असाध्य आजारांनी ग्रस्त असलेले हे रुग्ण आणि त्यांचं हे रुग्णालय। इथली उपचार पद्धती पाहून कदाचित तुम्ही गोंधळाल, पण डॉक्टर राजुल वासा यांच्या याच उपचार पद्धतीनं जगभरातल्या शेकडो रुग्णांना जीवदान दिलंय। वासा कॉन्सेप्ट का चालू करने से मेरे को बहुत फायदा हुआ है, बहुत अच्छा लग रहा है। कुछ भी नहीं कर सकती थी, पहले स्टार्टिंग हुआ तब 4 लोग मेरे को पकड़ के कराते थे, अभी मैं अकेली सब एक्सरसाइज करती हूँ। ही काही कुठली जादू किंवा अशी नाहीये, हे सर्व सायंटिफिकली होतं, ज्यामध्ये पेशंट मेहनत करतात, फिजिओथेरपी दिली जाते, पण ती मॅडमने डॉक्टर राजुल वासांनी इतक्या परफेक्ट पद्धतीने डेव्हलप केलेली आहेत, कारण त्या ब्रेन सायंटिस्ट आहेत। आणि अदरवाईज जे परिणाम नाही होणार, वर्षानुवर्ष मेहनत करूनही जे परिणाम नाही होणार, असे परिणाम काही महिन्यांमध्ये मुलांमध्ये किंवा स्ट्रोक पेशंट आपण म्हणाल 60 वर्षाच्या पुढचे जरी पेशंट असतील, जे स्ट्रोक पॅरालिसिस झालेले, त्यांच्यामध्ये आम्हाला इथे दिसून येत आहे। गेल्या 100 वर्षात जगभरातल्या शास्त्रज्ञांना जे जमलं नाही ते डॉक्टर वासांनी साध्य केलंय। गुरुत्वाकर्षणाचा नीट वापर केला तर मेंदू विकसित होतो, या गृहीतकावर डॉक्टर वासांनी ही उपचार पद्धती शोधली। चुंबकीय शक्तीच्या उपयोगातून शरीर आणि मेंदूचा संपर्क पुनर्स्थापित करून रुग्णांना नॉर्मल करण्याची ही पद्धती गुणकारी ठरते। स्वतःच्या मेंदूची कॅपॅसिटी आहे, ते मी नाही करत, देवाची शक्ती सगळ्या बाळामध्ये असते की गुरुत्वाकर्षण बळला कसा एक्सप्लॉइट करायचा, ते स्वतः नाही करू शकत तर मी मदत करते आणि नंतर आई करते, बाबा करते आणि थोड्या दिवसामध्ये ते ग्रॅव्हिटीला कनेक्ट करते। एक वेळ कनेक्शन झाला तरी काय डॉक्टरच्या काम नाही, तुम्ही डॉक्टरला घरी बसा, आम्ही स्वतः करणार, कारण आता तुम्ही स्वतः सगळं करणार तरी तुम्हाला डॉक्टरची गरज नाही। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रशिया, अमेरिका, इंग्लंड, स्वीडन आणि आफ्रिका या अनेक देशांमध्ये डॉक्टर वासा रुग्णसेवा देतात। जगभरात डॉक्टर वासांची ही कन्सेप्ट वापरली जाते। सध्या फिनलंड आणि स्वीडनमधले 6 डॉक्टर्स आणि 3 मेंदूबाधित रुग्ण उपचारासाठी नाशिकच्या या केंद्रात दाखल झाले। Doing some research together related to Vasa concept. Here are some of our own patients from Finland, and together with Dr. Vasa and Dr. Kunila Frykberg, we are writing some scientific papers and articles. I have also met some local doctors who have got MRI images and also like radiological documents related to the changes what has happened in spinal cord and brain. So I believe very strongly in this method and its possibilities also in Finland. डॉक्टर वासा यांचं सातपूर भागातलं हे उपचार केंद्र सध्याचं जगातलं एकमेव पूर्णवेळ केंद्र असून इथं रुग्णांना अतिशय मोफत सेवा दिली जाते। डॉक्टरांशिवाय घरच्या घरी उपचार घेता यावेत यासाठी रुग्णांच्या पालकांना ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं। या उपचार केंद्राला भारत विकास परिषद आणि नगरसेवक सलीम शेख यांचीही मदत लाभते। निसर्गातल्याच गोष्टींचा वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी केला गेला तर निश्चितच माणसाचं जीवन सुखकर होऊ शकतं, हे डॉक्टर वासा यांनी सिद्ध करून दाखवलं। आणि महत्वाचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला एकीकडे व्यावसायिकीकरणाचं स्वरूप आलेलं असताना डॉक्टर वासा देत असलेली सेवा ही अमूल्य आणि अवर्णनीय अशीच आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।